नमस्कार, मी अमोल बालानी. आज आपण माझं यशाची कार्यशाळा या यूट्यूब चॅनलवरती मनोज जरांगे पाटलाचे सहकारी अमोल खुने हे आपल्यासोबत आहेत. तर मराठा आरक्षणाचा राज्यभर मुद्दा गाजला आणि मराठ्यांचं आरक्षण मिळणं हे त्यांचा हक्क आहे. तर त्यासाठी चळवळ उभा करण्यात आली. चळवळीबद्दल आपण त्यांना विचारू किंवा तुमचं काय लढ्याबद्दल, लढा यशस्वी झाला किंवा वेगवेगळ्या चर्चा समाजामध्ये पांगवल्या जातात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आपली ठाम भूमिका सांगा किंवा तुमचं काय म्हणणं? आमची तर ठाम भूमिका आहे की समजा पाटलाच्याच मागे समाजाने सगळ्यांनी एकनिष्ठेने राहत करणं. जे पाटलाने आता पुस्तक समाजासाठी एवढा त्याग केलाय, असा त्याग इथून पुढे बी कोणी समाजात करू शकत नाही. ना भूत ना भविष्य असं पाटलासारखं योगदान समाजाला कोणी देऊ बी शकत नाही, असं घडू बी शकत नाही कोणी समाजात. तुमचा मुद्दा अगदीशीर असतंय. पण बाकीचे जे समाज आहेत, समजा आता त्यांचं म्हणणं किंवा तुम्ही ओबीसी मध्ये येऊ नका, ओबीसीचं 50%च्या पुढे आरक्षण घ्या, मग त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? ओबीसी मध्ये न येण्याचा विषयच नाही, कारण ऑलरेडी मराठा समाज पहिलाच हा कुणबी, त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठा एकच आहे. बरोबर. पाटलाच्या लढ्याला जे आपल्याला यश मिळाले, तर मग याच्यामध्ये समाजामध्ये काही वेगवेगळे संभ्रम निर्माण केले जातात की बाबा मग आरक्षण मिळाल्यावर असं होईल, आरक्षण मिळाल्यावर तसं होईल, किंवा आरक्षणाचा काही उपयोगच नाही, नोकऱ्याच नाही. मग त्याबद्दल काय तुमचं म्हणणं? आता कमीत कमी 1.5-2 कोटी मराठा समाज कुणबी सरपटिकेट भेटलेत. आता हे एवढं मोठं समजा एवढं मोठं यश भेटलंय समाजाला, हे पाटलामुळेच भेटले ना. बरोबर. राहिलेला समाज बी हे काही दिवसांनी समजा प्रयत्न सुरू आणि 100% पाटलामुळे ते न्याय भेटू शकतो. बरोबर. मग आता येणाऱ्या लोकसभेमध्ये याचे मराठा फॅक्टर म्हणून काही परिणाम होतील का? काय नाही, अख्खा सारा समाज पाटलाच्या पाठीमागे आणि इथून पुढे बी राहील. चालतं. हे होते अमोल खुने. तुमची प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद.